ईश्वरपूर कार्यालयात महावितरणाच्या अन्यायकारक लोडशेडिंग विरोधात शेतकरी आक्रमक. भीषण उन्हाळा आणि 44° तापमानात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांवर महावितरणाने लोडशेडिंगचे संकट लादले आहे. कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय सुरू असलेल्या या वीज कपाती विरोधात बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जे. पाटील यांनी आज आक्रमक पवित्रा घेत ईश्वरपूर महावितरण कार्यालयाला घेराव घातला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा यावेळेस त्यांनी प्रशासनाला दिला. गेल्या काही दिवसांपासून वाळवा आणि शिराळा तालुक्यात शेतीपंपाची वीज सकाळी आणि रात्री अशा 2 सत्रात कापली जाते. उन्हामुळे पिके करपू लागलेली आहेत. त्यातच रात्रीच्या वीज कपातीमुळे शेतीला पाणी पाजताना शेतकऱ्यांना विषारी प्राणी आणि बिबट्याच्या हल्ल्याची भीती सतावते आहे. तर सरकारचा कोणताही शासन निर्णय नसताना हे लोड शेडिंग का, असा रोखठोक सवाल बी.जे. पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. माध्यमांशी बोलताना बी.जे. पाटील यांनी अत्यंत संताप व्यक्त केला. त्यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील व शिराळा तालुक्यातील या पंचकृषीतील बरेचसे शेतकरी आज इथं 6 तासाचं जे आता तात्पुरत्या स्वरूपात लोडशेडिंग शेती वाहिनीवर सुरू आहे, तसं सिंगल फेजिंग वरचा सप्लाय जो फोर्सड लोडशेडिंगमुळे बंद होते रात्री अपरात्री, त्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं इथं मांडलं आणि त्यानुसार त्यांनी महावितरण कार्यालय ईश्वरपूरला निवेदन दिलेलं आहे. त्यानुसार त्यांच्या भावना मी कार्यकारी अभियंता ईश्वरपूर या नात्याने वरिष्ठ कार्यालयास पोहोचवतो आणि त्याच्यावर लवकरच योग्य तो मार्ग निघेल. माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की सध्या विजेची मागणी आणि उपलब्धता यात तफावत असल्यामुळं नाइलाजास्तव महावितरणला फोर्सड लोडशेडिंग करावं लागते आणि हे तात्पुरत्या स्वरूपातलं आहे. त्यामुळे विजेची मागणी आणि उपलब्धता हे लवकरच योग्यरित्या होईल आणि हे जे काही आत्ताचं जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 8 तास सप्लाय देण्यात यावा, तो लवकरात लवकर सुरळीत केला जाईल. तसेच सिंगल फेजिंग सुद्धा संध्याकाळचा जो आपण सप्लाय केला जातो तोही लवकरात लवकर सुरळीत केला जाईल. या संदर्भात मी सर्व गोष्टी आहेत ते वरिष्ठ कार्यालयास पॉझिटिव्हली कळवतो आणि जो काही शेतकऱ्यांना त्रास होतोय किंवा सिंगल फेजिंगवर असलेल्या घरगुती ग्राहकांना त्रास होतोय, हा त्रास पूर्णपणे कमी करण्याच्या दृष्टीनं योग्य ती पावलं महावितरणतर्फे घेतली जातात. काल परवा अचानकपणे 26 तारखेला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी डिव्हिजन इस्लामपूर ईश्वरपूर यांनी लोड शेडिंग जाहीर केलं आणि शेतीसाठी सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास असं शेतकऱ्याचं नुकसान होणारं लोड शेडिंग तिने अंमलबजावणी केली. त्याचप्रमाणे वाडी वस्तीवर असणारे सिंगल फेज लाईन आहेत त्याही त्यांनी त्याच्यातही कपात केली आणि त्यामुळं सगळीकडं खरं तर मोठं आसमानी संकटच आमच्यावर आल्यासारखं झालं. आणि म्हणून मी काल सगळ्यांना आवाहन केलं वाळवे आणि शिराळा तालुक्यामध्ये की माझ्या सगळ्या शेतकरी तरुण भावांनो, वडील भावांनो, इथं यायला लागतंय आज. आणि आम्ही प्रचंड संख्येनं या वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर आलो होतो. यामध्ये आमच्या प्रमुख मुद्द्याची चर्चा झाली की हे जे लोड शेडिंग आहे शेतकऱ्यावरती, ते इतर कुणावर न करता आमच्या शेतकऱ्यावर केले जाणारं लोड शेडिंग हे अन्यायकारक आहे आणि मुळात त्याच्यासाठी तुमच्याकडे कोणता आदेश आहे? मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, वीज वितरण कंपनीला दिला का कुठल्या इतर कुणी मंत्र्यांनी दिला? त्यांच्याकडे केवळ एक चार्ट अँड टाइम टेबल आहे, त्याच्या आधारे त्यांनी अन्यायकारक आदेश असा राबवला गेला आणि म्हणून आम्ही तो आदेश नाकारला. जोपर्यंत तुम्ही स्वाक्षरीने कुठलाही जी.आर असेल, शासन निर्णय असेल आणि त्यानुसार जर तुम्ही कुठली राबवणूक करत नसाल तर हे बेकायदेशीर लोड शेडिंग आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही आमचं ठिय्या आंदोलन कार्यकारी अभियंता माळीसाहेब यांच्या ऑफिसमध्ये केलं. यामध्ये शिराळा वाळव्यातले सगळे तरुण सामील झाले होते आणि सगळ्यांची मागणी हेच होती की जर आदेश नसताना तुम्ही लोड शेडिंग केलंच कसं. आणि त्यानुसार चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये कामेरीमधल्या युवकाचा एका सर्पदंशानं तो जखमी झाला, आज हॉस्पिटलमध्ये आहे. रात्रीच्या अपरात्रीच्या वेळेला आता हे प्राणी बाहेर पडायला लागलेत, बिबट्यापासून त्रास आहे, अनेक बाबी आहेत, दुग्ध जनावर आहेत, गोठे आहेत, यांची आता हेळसांड व्हायला लागलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये जी आमची वडीलधारी माणसं आहेत, पेशंट आहेत, यांना तर इतका त्रास व्हायला लागलाय की या लोड शेडिंगच्या ह्याच्यामुळं जीवन नकोसं झालंय. हा एक मुद्दा झाला. आणि सध्या पिकांना अत्यंत गरजेचं पाणी आहे. उन्हाळ्याची तीव्रता 44°C वर गेलेली आहे आणि असं पाहता जरी आमची पिकं आमच्या हातातनं गेलीच तर आम्हाला लेखी आम्ही मागितलं, तुम्ही आमच्या पिकाची नुकसान भरपाई द्या लेखी आदेश देऊन, आणि मग तुम्हाला लोड शेडिंग नव्हे हवे ते काय करा. आणि मग त्यांनी मुख्य अभियंता या परिमंडल विभागाचे कोल्हापुरे यांच्याशी फोनवरनं कॉन्फरन्सवरनं चर्चा झाली, स्पीकर फोनवरनं, आणि त्यांनाही आम्ही हे सांगितलं की आज आम्ही तुमची वाट बघतोय. आज तुम्ही आम्हाला शब्द दिलाय
की सिंगल फेज आम्ही करतोय तातडीनं पूर्ववत, आणि 8 तासाचं सुद्धा आम्ही विचाराधीन आहे. विचाराधीन वगैरे काही नाही. जर आमचं नुकसान होत असेल तर तुम्ही तातडीनं निर्णय घेऊन उद्यापासून 8 तासाचं जे आमचं पूर्ववत विजेचं शेतीचं आहे ते करा. अन्यथा आमचा हा संघर्ष वादळापूर्वीची शांतता आहे. कारण शेतकरी हा पोट ज्याचं शेतीवर आहे तो जगूच शकत नाही, कारण त्याला वीज ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती वीज सरकारनं देणं बंधनकारक आहे. एवढंच आम्ही त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळीकडे चर्चा केल्या आणि मार्ग काढतो म्हणून सांगितलं. बघूया, त्यांच्या आपण या उद्याच्या दिवसाची वाट बघूया, अन्यथा संघर्ष अटळ आहे. एवढंच. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.